यवतमाल के अरनी शहर के बाहर दिगराज बाईपास रोड पर एक व्यापारी को बुलाकर वह 10 लाख नकद लेकर यह कहकर वहां पहुंच गया कि उसे तत्काल पैसों की जरूरत है और वह खुदाई में मिले सोने के सिक्कों को बहुत कम दाम पर बेचना चाहता है। तथापि जब लेन देन चल रहा था, गुप्त पुलिसकर्मी 10 लाख रुपए नकद लेकर फरार हो गए। इस मामले में 4 आरोपियों की पहचान कर ली गई है। उनमें से एक को गिरफ्तार कर लिया गया है और चारों लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। घटना में प्रयुक्त वाहन के मालिक को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और गिरफ्तार आरोपी की पहचान बालू जाधव के रूप में हुई है। ठगे गए युवक का नाम शिरानाल उर्फ महेश रामेश्वर, जिला लातूर है। पोलीस स्टेशन आर्नी येथे फिर्यादी महेश रामेश्वर हाके राहणार सिरनाड तालुका चाकोर जिल्हा लातूर येथील फिर्यादीला त्याच्यासोबत काम करणारा दिनेश पवार नावाचा जो आरोपी होता त्याने सांगितलं की त्याच्या वडिलाला खोदकामामध्ये सोन्याचे नाणी हे मिळून आलेले आहेत। त्यावरून त्याला त्याच्या दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलाची अचानक तब्येत खराब झाल्यामुळं त्याने त्या फिर्यादीला सांगितलं की मला पैशाची आवश्यकता आहे आणि तुला हे 1 किलो सोन्याची जर नाणी पाहिजे असेल तर तुला 10 लाख रुपये देईल। त्याने 10 लाख रुपयाचे त्या सोन्याच्या नाण्याचे महत्त्व पटवून सांगितले। फिर्यादी याला आमिषाला बळी पडला आणि त्यानंतर फिर्यादी 25/9/2024 रोजी आर्नी येथील दिग्रस उड्डाणपूल येथे आला आणि त्याला सोन्याचे जे दागिने जे नाणी होती ते दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांनी जी अमाऊंट आणली होती 10 लाख रुपये ते हस्तांतर केली। हस्तांतर केल्यानंतर तिथे अचानकच एका 4 चाकी गाडीमध्ये आरोपी आले आणि आरोपींनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे कसे काय आले। ते आरोपी भिवून आणि जो आरोपी होता दिनेश पवार याला घेऊन ते परत निघून गेले। सदर या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी हे झालेले आहेत, निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक आरोपी आम्ही अटक केलेला आहे।